वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता आपण जाणार आहे गावी, कारण आज आहे अक्षय बाबा म्हणजे मामाच लागतो त्याचं लग्न, आणि त्यासाठी आपण जाणार आहे. आज उद्या हळद आहे, परवा लग्न आहे. आणि आता आपल्याला यश मामा घ्यायला येतो आहे, अजून 3:30पर्यंत येतो आहे. मग आता आपण पटापट रेडी होऊया आणि तो पटकन येईल खाली आणि मग पटापट निघूया. चला गाईज, तर आता आपण रेडी वगैरे होऊन बसलो आहे. मामा पण आपला ऑन द वे आहे. आता डायरेक्ट तो आल्यावरच आपण भेटूया खाली. तर मामा आता टायमेचं उल्लंघन करून आलेलं आहे. बॅगेत आवाज जाईल का त्यात? आवाज जाईल का? किती करतात फोटो तर कडक आलेत, ते तुम्हाला आता ते स्टेटसला दिसतील. आता तर मी टाकू नाही शकत कुठेवर. आणि इथे गाईजचा 2 मिनटाचा ब्रेक घेऊन आता परत आपल्या सवारीवर निघालेला आहे. ओके चल. तुम्ही बाबा डायरेक्ट करतो मोबाईल आपटलो गाडीला कोणत्या बघ. हां गाईज, बस आता फक्त रिॲक्शन बघत चाललो आहे. बाकी काय आहे ना, सगळी अशी बघत जातात की काय बोलायचं. आता ही दाखवू नाही शकत ह्या साईडला फ्लिप करून. मौसम बघ कसला बदलतो आहे. पोचलेला आहोत गावी. आता आपण फ्रेश वगैरे होऊया आणि जाऊया. काय बोलताय? काय चालू आहे? काय नाही. अरे रात्रीची काढायची मेहंदी. ही कुठली मेहंदी आहे? दिवसाचीच काढता येत नाही, रात्रीची कोण कायला बाईची मेहंदी ती. अच्छा, जेली. ही कुठे आहे? अरे काय गाईज, ही दमली असा लावला मजा आली असते. गाईज, तर आता आपण मांडवात आलेलो आहे आणि आता आपण इथे सगळे बसलोय, सगळे असे मोबाईल घेऊन जसं काय काय आले. आणि आता आपण इथे सगळे बसलेले आहेत. परत हा आकाश बाबा वरती होता, वर होता व्हिडिओ मध्ये बघ. म्हणजे काकाने फोटो काढले. नाही मी पण विचार केला असं काय होतं. आता तुझी कशी काय बोलली आणि मग मला वाटलं हे शब्द उचलला म्हणून तो दुसरा शब्द मी अरे तुमचा विषय कुठं तुझी आईच बघ, आईच काय बोलते, तुझी बोलते मला कुठं नाही. आमचा विचार करा. पांढरा शर्ट घालून जा. सगळे मोबाईल माझ्याकडे. हा चालेल. 11 वाजता आपण निघालो आता असंच भटकायला. आपण 5 जण अशी भटकायला निघालं रात्रीचं. काय कामं धंदा, एवढी परमिशन घेऊन किती विनवण्या करून फोन वगैरे स्वतःची देव पप्पाची तलवे चाटून निघालोय.
ताजा ताजा माळव्याचा भुईला काळी माती पाणी बोल ताजा ताजा माळव्याचा भुईला ज्वानीच्या वनामध्ये फिरतीचं प्रवतीक आलं नाही कोणी काय बोलते मळेवाली भेटलीच नाय अगं राणी माझ्या मळ्यामध्ये दिसशील काय पारडी पांगडी पारडी पांगडी पारडी पांगडी टमाटाचे गाल तुझे वेडीवाणी होट काळसात मंडळी तू मागशील काय अगं राणी माझ्या मळ्यामध्ये दिसशील काय भाजी तुझी बरताची आतून खराब तुझी भाजी आतून खराब तुझी भाजी आतून भाजी भाजी फुकटचा रुबाब ही तर छपरीच आहे रे आतून खराब मला फक्त तो येतो पेडवा बस मला गाईस तर आता आपण इथं CNG भरायला थांबलोय आणि गाणी बोलून वगैरे जाम मजा केली. आता अजून फक्त खायला बघायचं आहे. फिरून तर जाम मजा केली आहे. आपण फिरून वगैरे आलोय आणि आता वाजलेत रात्रीचे 1 वाजल्याने आता आम्ही इथे मेहंदी काढत बसले कारण आमची मेहंदी बाकी. फालुदा खाऊन आलोय. बदाम वाला शी यार नको नको तर आता फालुदा ना आयुष्यभर लक्षात राहील तो. बाबा बाबा काय बदाम लक्षात ठेव. अरे तो सीन घ्यायला पाहिजे होता यार तो सीन. टट्टी दाखवली पाहिजे होती. शी जाम घाण होता यार. आपला एकटी पण बघत होतीस. अरे ना तो गेलास ना त्यानं तर बघतो ते शी या काय समोरच असं झालं ना. आणि हा जात होता मागे जात होता पण नशीब थांबला. काय पटापट आपण मेहंदी वगैरे काढूया नंतर भेटू.